ॲज अ मद्रिड फॅन मला खूप वेळ लागला होता हे ॲक्सेप्ट करायला, की लिओनेल मेस्सी हा वन ऑफ द ग्रेट आहे. आणि ॲज अ ऑप हे अवघड असतं तुमच्या ऑपोझिशन टीममधल्या प्लेयरला विदाऊट एनी बायस इव्हॅल्युएट करणं, त्याला ॲप्रिशिएट करणं. पण मी सेम चूक लमीन यमालबद्दल केली नाही. काही वर्षांपूर्वी जेव्हा तो सीनमध्ये आला, तेव्हाच मला कळून गेलं होतं, की हा वन ऑफ द ग्रेटेस्ट प्लेयर बनेल. आणि आता जर तुम्ही फुटबॉल फॅन असाल आणि आणि तुमचं मत अजूनही हे असेल, की लमीन यमाल हा सध्या बेस्ट फुटबॉलर नाही आहे, तर तुम्हाला तुमच्या फुटबॉल नॉलेजबद्दल थोडं इव्हॅल्युएशन करायची गरज आहे. केप वर्डे विरुद्धच्या मॅचमध्ये स्पेनची पूर्ण टीम इम्बॅलन्स वाटत होती. त्या मॅचमध्ये लमीन यमालने स्टार्ट केलं नाही. तो ॲज अ सबस्टिट्यूट आला, पण लास्टच्या मिनिट्समध्ये तेवढा इम्पॅक्ट त्याला करता आला नाही. आणि आजच्या मॅचमध्ये त्याने स्टार्ट केलं आणि एक त्याच्या स्टार्ट नंतर पूर्ण स्पेनचं फॉर्मेशन, त्यांचा प्ले, त्यांचा केमिस्ट्री टीममधली सगळं काही चेंज झालं. आणि हेच एक साईन असतं एका कोणत्याही ग्रेटेस्ट प्लेयरचं. कारण जेव्हा तो प्लेयर टीममध्ये नसतो तेव्हा पूर्ण टीम इम्बॅलन्स होऊन जाते आणि जेव्हा तो टीममध्ये येतो तेव्हा पूर्ण टीम पुन्हा परफेक्टली ऑइल्ड मशीनसारखी खेळू लागते. आणि आजच्या मॅचमध्ये सेम झालं. लमीन यमालने स्टार्ट केलं आणि फर्स्ट हाफमध्येच त्याने जो काही ॲडव्हान्टेज दिला स्पेनला आणि तो लगेचच सब झाला फर्स्ट हाफ नंतर. तर एक इम्पॅक्ट कळतो लमीन यमालचा किती आहे 18 वर्षाचा असतानाही स्पेनसारख्या टीमवर. आणि स्पेन या वर्ल्ड कपमध्ये ॲज अ फेवरेट आली आहे आणि त्याचं मेन कारण म्हणजे लमीन यमाल आहे. आणि मी खूप एक्सायटेड आहे पुढे जाऊन लमीन यमाल कसा परफॉर्म करेल. अजून तरी तो फुल्ली फिट नाही आहे. हळूहळू पुढच्या स्टेजमध्ये तो फिट होईल आणि अजून त्याचा इम्पॅक्ट होईल. खूप क्रेझी आहे एक 18 वर्षाच्या प्लेयरकडनं एवढं एक्सपेक्टेशन ठेवणं. पण तो एक टॉप लेवलचा प्लेयर आहे. त्यामुळे एक्सपेक्टेशन्स हे चुकीचे नाही आहेत आणि तो नेहमी त्या एक्सपेक्टेशनला डिलिव्हर करतो. वेदर इट्स बार्सा ऑर वेदर इट्स स्पेन. तर मला कमेंट्समध्ये कळवा तुम्हाला काय वाटतं लमीन यमालचा या स्पेनच्या टीमवर किती इन्फ्लुअन्स आहे आणि ही स्पेनची टीम हा वर्ल्ड कप जिंकेल की नाही. आणि अशा कॉन्टेंटसाठी फुटबॉल सबटेक्स्टला फॉलो करा.